एक सांगू का? आमच्या वाईमध्ये कृष्णामाईचा उत्सव अगदी थाटामाटात साजरा केला जातो। हा उत्सव दरवर्षी माघ महिन्यामध्ये चालू होतो आणि वाईतील 7 घाटांवर हा साजरा केला जातो। म्हणजेच प्रत्येक घाटावर कृष्णामाई विराजमान होते आणि त्या भागातील सर्व मंडळी यामध्ये अगदी आनंदाने सहभागी होतात। मुहूर्त मेढ रोवून मांडव उभारले जातात। अतिशय देखणं मखर उभारलं जातं। ज्या दिवशी तिची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्या दिवशी आधी त्या भागातून तिची पालखीतून मिरवणूक काढली जाते आणि मग ती पहिल्या घाटावर विराजमान होते। तिची रोज पूजा केली जाते, ओटी भरली जाते, व्याख्यानं, भजनं, हळदी कुंकू यासारखे अनेक कार्यक्रम या दिवसात राबवले जातात। एका घाटावरचा उत्सव संपन्न झाला की पुढचा घाट, अशा प्रकारे सुमारे 2 महिने हा उत्सव वाईमध्ये सुरू असतो। आणि वाईतल्या ब्राह्मणशाही घाटावर मात्र कृष्णामाई नाही तर मुरलीधर विराजमान होतात। प्रत्येक घाटावर महाप्रसाद तर असतोच। गोड आमटी भात, मठ्ठा आणि खरडा हा आमच्या वाईचा पेटंट मेनू आहे असं म्हणायला हरकत नाही।